पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी झाल्यानंतर क्षेत्र दुरुस्ती करून देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच मागणाऱ्या भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। केस तहसील कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावरील एका हॉटेलमध्ये 10,000 रुपये लाच स्वीकारताना भूमापक माणिक वाघमारे याला एसीबी पथकाने जेरबंद केले। या प्रकरणाची माहिती अशी, केस तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकऱ्याने 18 डिसेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत अधिकृतपणे आपल्या जमिनीची मोजणी करून घेतली होती। मात्र जमिनीच्या जुन्या निजामकालीन अभिलेखांमध्ये क्षेत्र कमी असल्याने कारण सांगत भूमापक माणिक वाघमारे याने दुरुस्ती करून देण्यासाठी सुरुवातीला 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 30,000 रुपयांवर व्यवहार ठरला। यातील 5,000 रुपये तक्रारदार शेतकऱ्याने त्याच दिवशी दिले, तर उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले। मात्र उर्वरित पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली। एसीबी अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी करून सत्यता पडताळल्यानंतर सापळा रचला। तक्रारदाराने देण्यासाठी अँथ्रासिन पावडर लावलेल्या नोटा देण्यात आल्या होत्या, तसेच व्हॉइस रेकॉर्डर लावून सापळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली। 29 डिसेंबर रोजी दुपारी 1:30च्या सुमारास तक्रारदार शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात गेला आणि भूमापक वाघमारे याला 10,000 रुपये लाच देण्यासाठी आणल्याचे सांगितले। त्यानंतर दोघे तहसील कार्यालयासमोरील केज माजलगाव रोडच्या पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले। तिथे वाघमारे याने तक्रारदाराकडून 10,000 रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला रंगेहात पकडले। गेवराईत वाळू माफियांकडून लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात सापडला। ही कारवाई जालना विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली।